प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड. 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 हालेलुया. 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 God is good All the time. and all the time. God is good. And all God's people said. Amen. And all God's people said. Amen. And all God's people said. Amen. मी तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र व्हा. शब्द आहेत लेवियच्या पुस्तकातले अध्याय 11 वचन 44 आणि 45. ख्रिस्ता माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक लाकूड तोड्या जंगलात जात होता आणि त्या जंगलाच्या तोंडाशी एक साधू महाराज बसलेला. म्हणून त्या लाकूड तोड्याने विचार केला की हा साधू महाराजांकडे जावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांच्याकडून एखादा मंत्र घ्यावा आणि पुढे जावं. त्यानुसार तो माणूस त्या साधू पुरुषाकडे जातो. साधू पुरुषाने त्याला एक कानमंत्र दिला, खोलात जा, खोलात जा, खोलात जा. आणि हा लाकूड तोड्या आनंदला की नक्कीच ह्या जंगलामध्ये काहीतरी विशेष आहे, म्हणून हा साधू महाराज आपल्याला असं सांगत आहे. आणि तो निघाला. सुरुवातीला त्याला खूप चांगली चांगली झाडं दिसली, त्याने मोह आवरला. थोडस पुढे गेल्यानंतर अतिशय सुकलेली भरदार अशी झाडं दिसली, तरी देखील त्याने आपल्या मोहावरती आवर घातला. आणि शेवटी तो आला चंदनांच्या लाकडांकडे. त्या ठिकाणी सर्पांनी वेटोळे घातलेले होते, परंतु ते चंदनाचं लाकूड बघितल्यानंतर आता त्याला स्वतःवरती ताबा ठेवता आला नाही. आणि त्याने थोडीशी लाकडं कापली आणि तो आपल्या घरी निघून गेला. थोडे दिवस ते लाकूड त्याने विकलं. त्याच्यावरती मिळालेले पैशावरती त्याने गुजराण केली. पैसे संपले तसा त्याच्या मनात पुन्हा विचार आला, जायचं आणि थोडंसं लाकूड घेऊन यायचं. आणि पुन्हा एकदा त्याने बघितलं की त्या जंगलाच्या तोंडाशी तो साधू महाराज तसाच बसलेला आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्या साधू महाराजाचा आशीर्वाद घेण्यासाठी हा माणूस त्याच्याकडे जातो. पुन्हा एकदा त्यांनी तोच मंत्र दिला, खोलात जा, खोलात जा, खोलात जा. आता मात्र ह्या माणसाने निर्धार केला, कितीही मोह झाला तरी त्याच्यावरती आवर घालायचा आणि पुढे जात राहायचं. सुरुवातीला त्याला ती चांगली झाडं दिसली, त्यानंतर चंदनाची झाडं दिसली. थोडासा पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला चांदीच्या राशी दिसल्या. अजून पुढे गेल्यानंतर त्याला सोन्याच्या खाणी दिसल्या. आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, एवढं सगळं वैभव ह्या जंगलामध्ये दडलेलं आहे, तरी देखील तो साधू मात्र तिकडे बसूनच आहे. त्याला आपण विचारूया की हे सगळं तू लुटत का नाहीस. आणि तो माणूस त्या साधूकडे परततो. त्याला प्रश्न विचारतो की एवढं सगळं आहे आणि तुम्ही इथे बसलेले आहात. तेव्हा अगदी मंद असं स्मित हास्य करत साधू महाराज काय म्हणतात बघा, मी देखील तुझ्यासारखाच एक लाकूड तोड्या होतो. मला देखील असा मंत्र देण्यात आला होता. त्यामुळे सुरुवातीला मला देखील ती चांगली झाडं दिसली, ती सुकलेली झाडं दिसली, ती चंदनाची लाकडं दिसली, त्या चांदीच्या राशी दिसल्या, सोन्याच्या खाणी दिसल्या. मी पुढे जात राहिलो आणि शेवटी मला परमेश्वर दिसला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मला परमेश्वर दिसला आणि त्यानंतर त्या परमेश्वराच्या समोर हे सगळं मला धुळी कणासमान वाटू लागलं. आणि म्हणून मी ह्या ठिकाणी बसलेलो आहे संपूर्ण जगासाठी एक संदेश घेऊन, खोलात जा, खोलात जा, खोलात जा, तुम्हाला परमेश्वर मिळत राहील. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माणसं ह्या जगातील सुंदर अशा हिरव्यागार लाकडाभोवती रेंगाळतात, सुक्या लाकडांचा आस्वाद घेतात, चंदनाची लाकडं खरेदी करतात, सोन्याच्या राशी आपल्या घरामध्ये ठेवत असतात, चांदीच्या राशी आपल्या घरामध्ये असतात, तरी देखील त्यांना मात्र परमेश्वर सापडलेला नसतो, कारण ते तिकडेच अडकून पडलेले असतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माणसाच्या जीवनाची ही गत झालेली आहे. परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही देखील पवित्र व्हा. पावित्र्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पाचारण करण्यात आलेलं आहे. पावित्र्य शब्द किती सुंदर आहे. काय नक्की अर्थ आहे ह्या शब्दाचा? पावित्र्य म्हटल्यानंतर आपल्याला वाटत असेल एखादी अवस्था, पावित्र्य आपल्याला वाटत असेल की एखादा क्षण, परंतु पावित्र्य हा एक प्रवास असतो.
की एखादा माणूस पवित्र आहे म्हणजे त्याने तेवढा एक प्रवास केलेला आहे, त्या एका विशिष्ट अवस्थेपर्यंत तो जाऊन पोहोचलेला आहे, अजून त्याला पवित्र व्हायचं आहे. परिपूर्ण पावित्र्य कोणाकडेच नसतं, त्याच्यासाठी सातत्याने प्रवास करत राहायचं असतं. आणि म्हणूनच आजपासून आपण एका मालिकेला सुरुवात करणार आहोत की ज्या मालिकेमध्ये पावित्र्याचे 8 नमुने तुमच्या समोर सादर केले जातील. त्या 8 नमुन्यांवरती आपण व्यवस्थितपणे सगळ्या बाजूने चिंतन मनन करणार आहोत आणि मग शोधून काढणार आहोत की मी नक्की कोणत्या प्रकारच्या नमुन्यामध्ये मोडत आहे आणि कशा प्रकारे तो जो नमुना मी माझ्या जीवनामध्ये अंगीकारलेला आहे त्याचे फायदे तोटे काय आहेत, त्यामुळे खरोखरच मला पावित्र्याच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी मदत होत आहे की अडथळा ठरत आहे. पावित्र्य हा एक प्रवास आहे. जशा श्रद्धेच्या काही अवस्था असतात, माणूस सुरुवातीला बाल्यावस्थेतल्या श्रद्धेत असतो, सगळीकडे तो धावत सुटलेला असतो. कालांतराने त्याला श्रद्धेविषयी प्रश्न पडत असतात, तो श्रद्धेच्या किशोरावस्थेमध्ये आलेला असतो. त्यानंतर श्रद्धेच्या विरुद्ध कधी कधी तो बंड पुकारण्याची शक्यता असते, तेव्हा तो श्रद्धेच्या तारुण्यावस्थेमध्ये पोहोचलेला असतो. नंतर प्रौढावस्था येत असते की त्याला 4 गोष्टी माहीत पडलेल्या असतात आणि म्हणूनच फारसं कुतूहल त्याच्यामध्ये दडलेलं राहत नाही. परंतु शेवटी येत असते परिपक्व अवस्था. एकदा श्रद्धेची ही परिपक्व अवस्था आली की माणूस खऱ्या अर्थाने पावित्र्याच्या शिखरावरती जाऊन पोहोचलेला असतो. पावित्र्याच्या शिखरावर पोहोचलेल्या माणसाच्या हाती नम्रतेचा झेंडा असतो. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. म्हणून ते पावित्र्याचं खूप मोठं प्रतीक आहे. एकीकडे नम्रतेचा झेंडा फडकवायचा, दुसरीकडे आनंदाची पताका झळकवायची, अशा प्रकारे पवित्र जीवन जगणारे स्त्री पुरुष आज जगामध्ये आहेत. अशा काही नमुन्यांचा आज आपण विचार करणार आहोत आणि मग स्वतःच्या अंतःकरणामध्ये आपण डोकावून पाहणार आहोत. पहिला नमुना आहे स्वर्ग आणि शिडी. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 28 वचन 12 ते 14 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की याकोबाला एक स्वप्न पडलं. हा याकोब आपला भाऊ एसाव ह्याला फसवून त्याच्यापासून पळून जात होता आपल्या मामाकडे. वाटेमध्ये बेथेल नावाच्या जागी तो जाऊन पोहोचला. त्या ठिकाणी त्याला झोप लागली. उशाशी त्याने एक धोंडा घेतलेला आणि त्या ठिकाणी त्याला तो स्वप्न पडलेला. स्वप्न कसं होतं, एक शिडी होती, तिचं एक टोक जमिनीवरती आणि तिचा शेंडा आकाशापर्यंत जाऊन पोहोचलेला आणि त्या शिडीवरून देवदूत खाली उतरत होते आणि वर जात होते. म्हणून त्याने मनाशी म्हटलं की हे तर देवाचं घर आहे, बेथेल म्हणजे देवाचं घर. म्हणून त्याने ताबडतोब त्या ठिकाणी वेदी उभारली, परमेश्वराची पूजा अर्चा केली. बेथेल अशा प्रकारचं नाव त्याने त्या जागेला दिला. तो जो अनुभव आहे तो अनुभव म्हणजे एक प्रतीक वापरलेला आहे. तशा प्रकारचंच प्रतीक आपल्याला योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय 1 वचन 51 मध्ये खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने वापरलेला आहे. नथनेल ह्याला त्याने सांगितलं की तुझ्या ठाई कपट नाही, तू खरा खुरा इस्रायली आहेस. आणि म्हणूनच येशूने त्याला सांगितलं, ह्यापेक्षा अद्भुत गोष्टी तू पाहशील की आकाश उघडलेले आणि मनुष्याच्या पुत्रावरती देवदूतांना उतरताना आणि चढताना तुम्ही पाहणार आहात. ह्याचा अर्थ काय आहे, याकोबाला जी शिडी दिसली होती ती शिडी दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. शिडी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कोणतं चित्र उभं राहत असतं की त्या शिडीला पायऱ्या असतात. त्या पायऱ्याने माणूस वर जात असतो, त्या पायऱ्याने माणूस खाली उतरत असतो. अगदी त्याप्रमाणे पावित्र्यामध्ये देखील एक एक पायरी घेऊन वर जायचं असतं, वरती चढायचं असतं. अशा प्रकारचं ते प्रतीक आहे. परंतु त्यासाठी मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 5 वचन 48 मध्ये त्याच शिडीचं प्रतीक डोळ्यासमोर ठेवून वाक्य म्हणण्यात आलेलं आहे की जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. म्हणजे परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत राहायचं. अविलाची संत तेरेसा ह्यांनी तर राजभवन नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ही त्यांची आध्यात्मिक साहित्य कृती आहे
आणि त्या पुस्तकामध्ये त्या सांगत आहेत की 7 वेगवेगळ्या महालांतून माणसाला पुढे जायचं असतं आणि शेवटी स्पिरिच्युअल मॅरेज म्हणजे आध्यात्मिक विवाहाचा अनुभव माणसाने घ्यायचा असतो. परिपूर्णतेच्या दिशेने करण्यात आलेला तो प्रवास आहे. म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा, अशा प्रकारचा आदेश प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेला आहे. माणूस परिपूर्णतेच्या ध्यासामध्ये असतो. आपण जे काही करायचं ते नीटनेटकं करायचं, सगळं काही टापटीप असलं पाहिजे, सगळं काही सुरळीत झालं पाहिजे, सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. आपल्याकडे लग्न सराई असते, त्यासाठी केवढ्या सभा घेतल्या जातात. एखादा कार्यक्रम आपण आखत असतो, त्याच्यासाठी रात्रंदिवस केवढ्या बैठका घेतल्या जातात. कशासाठी? सगळं काही व्यवस्थितपणे झालं पाहिजे. परिपूर्णतेचा ध्यास आपण प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये बाळगत असतो. अशा प्रकारचा ध्यास बाळगण्यात काहीच गैर नाही. मला परिपूर्ण व्हायचं आहे, मला संत व्हायचं आहे, मला पवित्र व्हायचं आहे, ह्याच्याविषयीचं स्वप्न बाळगायला काहीच अडचण नाही. मात्र हे सगळं करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहणं गरजेचं आहे. कधी कधी अशा प्रकारची परिपूर्णता, अशा प्रकारे सगळं काही नीटनेटकं असावं अशी अपेक्षा आपण दुसऱ्यांकडून व्यक्त करत असतो आणि तिथे संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता असते. तिथेच आपण कदाचित टीका करण्याची शक्यता असते की हे बरोबर नाही, हे चुकलेलं आहे, हे व्यवस्थित नव्हतं. कारण आपल्याला परिपूर्णतेचा ध्यास आहे म्हणून आपण परिपूर्णता इतरांमध्ये देखील शोधत असतो, इतरांवरती लादत असतो आणि नेमका त्या ठिकाणीच आपण अपूर्ण बनत असतो. ह्याची माणसाने जाणीव करून घेणं गरजेचं आहे. जे उत्तम आहे, जे उदात्त आहे, जे उत्कृष्ट आहे त्याचा ध्यास धरणं ह्याच्यात काहीच गैर नाही. मात्र ते सर्व करत असताना इतरांकडून आपण ज्या अपेक्षा करत असतो त्यामध्ये 2 धोके आहेत. एक धोका, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, आणि दुसरा धोका, दुसऱ्यांना तुच्छ लेखण्याची शक्यता. त्याद्वारे माणूस परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करूच शकत नाही. की मला परिपूर्ण व्हायचं आहे, परंतु प्रत्यक्ष जी प्रवृत्ती मी धारण केलेली आहे त्याने मी परिपूर्ण न होता अपूर्ण बनत आहे. म्हणून पावित्र्याची ही जी व्याख्या आहे की मला टप्प्याटप्प्याने आता परिपूर्ण झालं पाहिजे, त्या व्याख्येला आपण आणखी एका महत्वाच्या गोष्टीची जोड देणं गरजेचं आहे आणि ती गोष्ट आहे करुणा. ऑन वन हँड, नो कॉम्प्रोमाइज विथ perfection, but on the other hand there is always accompaniment of compassion. म्हणजे परिपूर्णतेला जेव्हा करुणेची जोड दिली जात असते तेव्हा पावित्र्याचं कमळ फुलत असतं. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. म्हणजे परिपूर्णतेच्या दिशेने मी वाटचाल करायची, परंतु त्याच बरोबर माझ्या अंतःकरणामध्ये करुणा असली पाहिजे. ज्या व्यक्ती परफेक्ट नाही आहेत, ज्या व्यक्तींचं काही चुकत आहे, त्या व्यक्तीविषयी माझ्या अंतःकरणामध्ये करुणा असली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने पावित्र्याचा झेंडा आपण झळकवू शकतो. म्हणूनच संत लूकने मात्र आपल्याला वेगळा मंत्र दिलेला आहे की जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. त्यासाठी स्वतः परिपूर्ण असलेला प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या प्रकारची उदाहरणं आपल्या समोर उभे करतो की त्या विधवेचे दान जे फक्त 2 टोल्या होतं त्याचं त्यांनी कौतुक केलं. किंवा शास्त्रीय परुषी आणि जकातदार ह्यांचा दाखला देत असताना जो परुषी स्वतःला श्रेष्ठ समजत होता तो जकातदाराला कनिष्ठ समजत होता की तुच्छ लेखत होता, त्या जकातदारावरती अप्रत्यक्षरित्या टीका करत होता. अशा दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कोणाला नीतिमान ठरवतो? त्या स्वतःला पापी समजणाऱ्या जकातदाराला तो नीतिमान ठरवतो आणि त्या परुषाविषयी काहीच सांगत नाही. म्हणजे ह्या ठिकाणी परिपूर्णता हा जो विचार आहे त्याच्या जोडीला दया आणि दयाळूपणा हा विचार देखील तितकाच महत्वाचा आहे. किंवा शिमोन नावाच्या पुरुषाच्या घरी येशू जेवायला बसला होता. त्या ठिकाणी एक पापी स्त्री आली. ज्या पद्धतीने त्या पापी स्त्रीचं वर्तन होतं त्यामुळे पुरुषाने आपल्या मनात विचार केला की हा माणूस जर संदेष्टा असता तर ह्याला सर्व काही समजलं असतं. आणि मनातल्या मनात त्या स्त्रीविषयी त्याच्या मनात चुकीचे विचार येऊन गेले. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने मात्र त्याचं मन जाणून त्या स्त्रीचं कौतुक केलेलं आहे. हिने जे केलेलं आहे
ते माझ्या उत्तर कार्यासाठी केलेलं आहे. अशा प्रकारची तिची वाखाणणी किंवा प्रशंसा प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. थोडक्यात हा जो पहिला नमुना आहे, त्या पहिल्या नमुन्यात आपल्याला परिपूर्ण व्हायचं आहे, पण परिपूर्णतेच्या जोडीला दयाळू देखील बनायचं आहे. दुसरा नमुना आणि त्यासाठी प्रतीक वापरण्यात आलेला आहे दगड आणि शिल्पकार, की माणसाच्या जीवनामध्ये सत आणि असत, चांगलं आणि वाईट, उदात्त प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती, परमेश्वर आणि सैतान, उजेड आणि अंधार ह्यांचा सतत संघर्ष चालू असतो. म्हणूनच रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 9 मध्ये संत पॉलने रोमच्या लोकांना सांगितलं की वाईटाचा वीट माना आणि बऱ्याला चिकटून राहा. किंवा मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे अध्याय 5 वचन 29 की तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून फेकून दे. 2 डोळे असून नरकात जाण्यापेक्षा 1 डोळ्या होऊन स्वर्गात किंवा जीवनात जाणं तुझ्या हिताचं आहे. किंवा मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 3 वचन 10 मध्ये संत योहान बाप्तिस्ता लोकांना सांगतो जे जे चांगलं झाड फळ देत नाही ते कापून अग्नीत टाकलं जाईल. किंवा रोमकरास पत्र अध्याय 13 वचन 12 मध्ये अंधाराची कर्मे टाकून द्या, प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा असं सांगण्यात आलेलं आहे. ह्या सगळ्या वचनामध्ये काय दडलेलं आहे की माणसामध्ये जे काही वाईट आहे ते त्याने टप्प्याटप्प्याने सोडून द्यायचं, जे चांगलं आहे ते वाढवत राहायचं. नेमकं तेच शिल्पकार करत असतो. शिल्पकाराकडे एखादा दगड असतो, हातामध्ये हातोडा असतो, छिन्नी असते. हातोडा आणि छिन्नीच्या आधारे तो त्या दगडाला आकार देत राहतो आणि त्याच्यातून सुंदर असं शिल्प तयार करत असतो, म्हणून तो शिल्पकार. परंतु त्यातील चांगला आकार येण्यासाठी नको त्या गोष्टी छाटून टाकणं गरजेचं असतं. हा जो नमुना आहे तो नमुना जी व्यक्ती अवलंबत असते ती व्यक्ती नेमकं हेच करत असते की दरवर्षी प्रायश्चित्त काळामध्ये किंवा एखाद्या रिट्रीटमध्ये अमुक एखादी वाईट सवय सोडून द्यायची. अशी टप्प्याटप्प्याने जर आपण सोडत गेलो तर एक दिवस आपण पवित्र होऊ, अशा प्रकारची भावना व्यक्तीमध्ये असते. मात्र इथे प्रश्न असा आहे की चांगलं काय आणि वाईट काय हे कोणी ठरवायचं? ह्या गोष्टी सापेक्ष आहेत. सापेक्ष म्हणजे जी गोष्ट मला चांगली वाटेल ती कदाचित दुसऱ्याला चांगली वाटणार नाही. जी गोष्ट मला वाईट वाटेल ती दुसऱ्या व्यक्तीच्या नजरेत वाईट असेलच असं नाही. उत्पत्तीच्या पुस्तकात अध्याय 1 वचन 26 मध्ये माणसाला परमेश्वराने त्याच्या प्रतिमेप्रमाणे आणि प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेलं आहे. म्हणजे माणसामध्ये परमेश्वर आहे, माणसामध्ये चांगुलपणा आहे, माणूस चांगला आहे. आपण जे केलेलं आहे फार चांगलं आहे असं माणसाविषयी परमेश्वराने सांगितलं. किंवा मत्तेच्या शुभवर्तमानात अध्याय 13 वचन 29 ते 30 मध्ये गहू आणि निंदन ह्यांचा दाखला देण्यात आलेला आहे की चांगली प्रवृत्ती आणि वाईट प्रवृत्ती ह्याच्याविषयी काय सांगण्यात आलेलं आहे, दोघांनाही बरोबर वाढू द्या, मग योग्य वेळेला ते एकमेकांपासून वेगळे केले जातील. किंवा रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 8 मध्ये आपण पापी असताना देखील ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काढून टाकाव्यात, व्यवस्थित पवित्र व्हावं, मगच परमेश्वर आपला स्वीकार करेल. अशा प्रकारची जी आपली भावना आहे तशी परमेश्वराची भावना नाही. परमेश्वर माणसाचा स्वीकार माणूस जसा असेल तसाचे तसाच करत असतो. मात्र माणसाने त्या प्रेमा खातर स्वतःमध्ये बदल करायचा असतो की जर माझा स्वर्गीय पिता एवढा प्रेमळ असेल तर त्याला भेटण्यासाठी मला देखील तेवढं पवित्र असणं गरजेचं आहे. म्हणूनच माणसामध्ये पाप आणि पुण्य एकाच वेळेला वस्ती करत असतं. संत अगस्तींनी त्याविषयी किती सुंदर म्हटलेलं आहे बघा की माणूस थोडा पापी आहे आणि थोडा पवित्र आहे, हा प्रॉब्लेम नाही. परंतु माणूस पापाकडून पावित्र्याकडे चालला की पावित्र्याकडून पापाकडे चालला हे त्याने तपासणं गरजेचं असतं. म्हणूनच योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय 8च्या सुरुवातीलाच व्यभिचारी स्त्रीचा प्रसंग देण्यात आलेला आहे आणि त्या प्रसंगाच्या शेवटी प्रभू येशू ख्रिस्त एक महत्वाचं वाक्य म्हणतो की जा, ह्या पुढे पाप करू नकोस. ह्याचा अर्थ काय? आतापर्यंत ती स्त्री पापाच्या दिशेने वाटचाल करत होती, ह्या पुढे तिने आता पावित्र्याच्या दिशेने वाटचाल करावी, अशा प्रकारचा सल्ला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे.
आज जगातील मूल्ये बदलत आहेत आणि म्हणूनच चांगलं काय वाईट काय ह्यांची व्यवस्थितपणे पारख करत राहायचं, अंतःकरणामध्ये लवचिकता धारण करायची, जे आपल्यामध्ये वाईट आहे त्याच्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करायचा, आपल्यामध्ये जे चांगलं आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करायचा. अशा दिशेने वाटचाल जर आपण करीत राहिलो तर नक्कीच आपण एक दिवस पावित्र्याच्या शिखरावर पोहोचू आणि लेवियाच्या पुस्तकातील प्रभू परमेश्वराची जी आज्ञा आहे ती नक्कीच पाळू शकू. ती आज्ञा आहे, मी तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र व्हा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता सर्वदा. आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. God is good All the time. and all the time, God is good. and all God's people say Amen. and all God's people say Amen. and all God's people say Amen.